ब्ल्यू गेमच्या नादापायी अंधेरीतल्या 14 वर्षाच्या मुलानं आपला जीव गमावलाय। मनप्रीत सिंग या विद्यार्थ्यानं शनिवारी संध्याकाळी 5च्या सुमारास इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करतायत। ब्ल्यू गेम संदर्भात मुंबईतल्या घटनेची चौकशी करू आणि हा खेळ कसा थांबवता येईल यासाठी केंद्राशी चर्चा करू असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये म्हटलंय। ब्ल्यू गेम संदर्भात विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। त्यामुळे हा याचं सर्व्हर काही आपण होस्ट करत नाही, हा सगळा बाहेरून आहे, पण तरी देखील याला कसं थांबवता येईल या संदर्भात केंद्र सरकारशी सर्टशी वगैरे सगळ्यांशी बोलून त्या संदर्भातली कारवाई ही केली जाईल। केंद्र सरकारनं अनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्याचे आदेश सरकारी तेल कंपन्यांना दिले आहेत। त्यामुळे अनुदानित LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये दर महिन्याला 4 रुपयांची वाढ होणार आहे। पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे। अनुदानित LPG सिलेंडर 477 रुपयांना मिळतो। बाजारभावानुसार या सिलेंडरची किंमत 564 रुपये आहे। इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे डेडलाईनपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार आहे। 5 ऑगस्टपर्यंत रिटर्न फाईल करू शकतात। दरम्यान यावेळी रिटर्न फाईल करताना तुमचा आधार कार्ड हा पॅन कार्डशी लिंक करावा लागणार आहे। येत्या 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक करावं लागणार आहे। आधार आणि पॅन कार्ड लिंक झाल्यावरच तुमच्या इन्कम टॅक्स परताव्याची पडताळणी होऊ शकणार आहे। शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषानंतर पीक विमा भरण्याची मुदत अखेर 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये पीक विम्यावरती बोलताना पीक विम्याला 5 ऑगस्टपासून अधिक वाढ मिळण्याची शक्यता नाही असं स्पष्ट केलंय। पीक विम्यातील गोंधळ दूर करण्यासाठी केंद्राकडून KYC ऑनलाईन केल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुंबईतल्या ताडदेव मिलमधल्या SRA प्रकल्पातल्या FSI घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। खासगी विकासकाला फायदा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियमांची मोडतोड केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल सभागृहामध्ये केला। त्यावरती मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचं आश्वासन दिलं। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी 51% सभासदांचा पाठिंबा लागेल। यासाठी याआधी अशा सोसायटीमध्ये राहणाऱ्या 70% सभासदांची मान्यता घेणं गरजेचं होतं। त्यामुळे अनेक इमारतीचा जो पुनर्विकास आहे तो रखडलेला होता। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केलेली आहे। 31 जुलैची निकालाची डेडलाईन पाळण्यामध्ये अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापीठानं आता 5 ऑगस्टची नवीन डेडलाईन दिलेली आहे। दरम्यान आता रखडलेले निकाल लावण्यात अडचणी येत असल्याची शक्यता आहे, कारण पेपर असेसमेंटचा सर्व्हर सध्या डाऊन झालाय। मुंबईचा पुढच्या 20 वर्षांच्या भवितव्याचा विकास आराखडा अखेर मुंबई महापालिका सभागृहामध्ये मंजूर झालाय। या विकास आराखड्यामध्ये आरेतील मेट्रो कारशेडच्या आरक्षणावरती सर्वात जास्त वादळी चर्चा झाली। मात्र मतदानानंतर बहुमताच्या जोरावरती शिवसेनेनं हे आरेतील मेट्रो कारशेडचं आरक्षण वगळता विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे। पुण्यातील नानापेठ परिसरातील एका कॅफेमध्ये 8 दिवसांपूर्वी झालेल्या 2 टोळक्यांच्या मारहाणीचं CCTV फुटेज समोर आलंय। गेल्या काही दिवसांपूर्वी अलीम शेख आणि करीम शेख यांच्यामध्ये वादावादी झाली। 25 जुलैला अलीम त्याच्या मित्रासोबत कॅफेमध्ये आला होता। त्या ठिकाणी दोन्ही टोळक्यांमध्ये वाद झाला। सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून 7 जणांना अटकही करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक वास्तूला आज 124 वर्ष पूर्ण होत असून 125व्या वर्षामध्ये ही वास्तू पदार्पण करते आहे। या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या इमारतीवर खास विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे। मात्र याच विद्युत रोषणाईवरती महापालिकेने तब्बल 10 कोटी रुपये खर्च केल्याचं समजतंय। पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित या विषयासाठी आता 10 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा असणार आहे। तर 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी याच शैक्षणिक वर्ष म्हणजे मार्च 2018च्या परीक्षेपासून गणिताची 10 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे। राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काल हा निर्णय घेण्यात आलाय।
खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाचा तिढा सोडवण्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना यश आलंय। त्यामुळे खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाची यादी आज जाहीर होणार आहे। खासगी महाविद्यालयाच्या शुल्काबाबत वाद आहे आणि त्यावरती तोडगा काढण्यासाठी शिक्षण शुल्क समितीसोबत संस्थाचालकांची बैठक होणार आहे। नवी मुंबईमधल्या पाम बीच लगतच्या झाडीमध्ये एका सुटकेसमध्ये आढळून आलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे। गोवंडीमधील मरियम शेख वय वर्ष 24 अशी या तरुणीची ओळख आहे। व्यवसायाने ती ब्युटिशियन होती। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे। नाशिकमधल्या अयोध्यानगर भागातील अशोक पाटील यांच्या कुकरच्या स्फोटामध्ये मृत्यू झालेला आहे। अशोक पाटील हे वडापाव विक्रेते होते। कुकरमध्ये बटाटे उकडत असताना अचानक कुकरचा स्फोट झाला। या स्फोटामध्ये अशोक गंभीर झाले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीमध्ये एका मोठ्या अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आलंय। लष्कर-ए तोयबाचा कमांडर अबू दुजानाला ठार करण्यात आलंय। दुजाना हा लष्कर-ए तोयबाचा संपर्क संपूर्ण काश्मीरसाठी म्होरक्या होता। नितीश कुमारांना एनडीएमध्ये सामील केल्यानंतर आता एआयडीएमकेची एनडीएमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे आणि याच आठवड्यामध्ये एआयडीएमके एनडीएमध्ये सामील होईल असं सूत्रांकडून कळतंय। आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदीच देशाच्या पंतप्रधान पदावरती कायम राहतील असा विश्वास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलाय। बिहारमध्ये भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केलाय। पनामा पेपर्स घोटाळ्यामध्ये नवाज शरीफ यांना न्यायालयानं पदच्युत केल्यानंतर आज पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानाची निवड केली जाणार आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे ज्येष्ठ नेते शाहिद खाकन अब्बासी हे आता मंत्रिमंडळाची सूत्र सांभाळणार आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती केली जाईल। दरड कोसळल्यामुळे सिंहगड पुढचे 8 दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। रविवारी संध्याकाळी सिंहगडाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती मोठी दरड कोसळली, मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान सिंहगडावरती जाणाऱ्या रस्त्यातले अनेक भाग कोसळण्याच्या मार्गावरती आहेत, त्यामुळे उंचावरील दगड काढण्याचं काम सुरू झालंय। मुंबई महापालिकेने केलेल्या पेंग्विन खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय। सर्व प्रकारचे ठेके हे थायलंडच्या कंपनीलाच कसे दिले असा प्रश्न त्यांनी सभागृहात विचारला। त्यामुळे पेंग्विनवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वादावादी होण्याची चिन्ह आहेत। भायखळ्यातल्या राणीच्या बागेतील पेंग्विनला पाहण्यासाठी वाढलेली शुल्कवाढ आजपासून लागू होणार आहे। सध्या राणीच्या बागेचं प्रवेश शुल्क हे 5 रुपये आहे, मात्र आजपासून हे दर प्रति व्यक्तीसाठी थेट 50 रुपये इतकं करण्यात येणार आहे। तर आई वडील 2 मुलं अशा संपूर्ण कुटुंबासाठी 100 रुपये आणि 12 वर्षांखालील मुलांसाठी ते 25 रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे। मुंबईकरांकडून या वाढीवर टीका होतीये। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागपूरमधल्या एका 22 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। 1.5 महिन्यांपूर्वी सुगत गजभिये या नागपूर जगलपूर राष्ट्रीय महामार्गावरून रिक्षावरून प्रवास करत होता आणि यावेळी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे तो रिक्षाच्या बाहेर फेकला गेला। या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यानंतर त्याचा मृत्यू झालाय। नवी मुंबईमधल्या खारघर सेक्टर 13 मधील एका शाळेमध्ये शिपायानं विद्यार्थ्यावरती अनैसर्गिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार घडलेला आहे। पालकांनी शाळेतील शिक्षकांना याबाबतची माहिती दिली असता शिक्षकांनी कोणतीही दाद दिली नसल्याचा आरोप आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी त्वरित पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिपाईला अटक केली आहे। अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये संपत्तीची माहिती लपवल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। प्रशांत काटे यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। प्रशांत काटे यांच्या माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीनुसार रणजित पाटील यांनी शेतजमिनी, LIC पॉलिसी तसंच पयोश्री ॲग्रो कंपनी संदर्भात माहिती लपवल्याचा काटे यांचा आरोप आहे आणि त्यामुळे रणजित पाटील पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडले। सोलापुरातल्या बार्शीमध्ये 5 कोटींची खंडणी मागणाऱ्याला टोळीला बार्शी पोलिसांनी अटक केलेली आहे। प्रसिद्ध व्यापारी सुहास हंबर्डीवाड यांना 5 कोटींची खंडणी मागून 40 लाख रुपयांची रोकड स्वीकारताना बार्शी पोलिसांनी 12 चेक आणि 5 जणांना अटक केलेली आहे।
खोट्या जाहिराती काढून सुशिक्षित बेरोजगारांकडून 10 लाखांचा गंडा घालणाऱ्या समाधान पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी समाधाननं शताब्दी फिनकॉर्प प्रायव्हेट लिमिटेड नामक फायनान्स कंपनीमध्ये भंडारासाठी फील्ड ऑफिसर आणि एरिया मॅनेजर ही पदं रिक्त असल्याची खोटी जाहिरात दिली होती आणि यामार्फत लोकांकडून लाखो रुपये गोळा केले आणि नंतर आरोपी पसार झाला। चौकशीअंती पोलिसांनी आरोपीला शेगाव इथून अटक केली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। कारवाईमध्ये पाणी पुरवठा विभागाचे लेखाधिकारी किशोर शिंगे यांना अटक करण्यात आलेली आहे। शहरातील पाईपलाईनची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराचं बिल पास करण्यासाठी 1000 रुपयांची लाच शिंगेंनी मागितली होती। रक्षाबंधन निमित्त वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी सीमेवरती तैनात असलेल्या जवानांसाठी खास राख्या बनवलेल्या आहेत। रिसोड येथील भारत विद्यालय कन्या शाळेच्या 1000 मुलींनी या राख्या तयार केलेल्या आहेत। येत्या 6 ऑगस्ट रोजी देशभरामध्ये रक्षाबंधन साजरे करण्यात येईल। त्याआधी वाशिम येथील सैनिक कल्याण विभागामार्फत सीमेवरती तैनात असलेल्या जवानांसाठी या राख्या पाठवण्यात येणार आहेत। दहीहंडीची उंची वाढवण्यासंदर्भात याचिका सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये पाठवलेली आहे। 7 ऑगस्टला हायकोर्टानं दहीहंडीच्या उंचीसंदर्भात याचिकेवरती सुनावणी करावी। या सणावेळी सुरक्षेच्या व्यवस्थेविषयी राज्य सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरती विचार करण्यात येईल आणि योग्य वाटल्यास तसे आदेश देण्यात येतील असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। आपल्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याचा कुठलाही इरादा नाही असं सूचक वक्तव्य अमित शहा यांनी मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम दिलेला आहे। मी जे काम करतोय ते माझ्यासाठी चांगलं आहे असंही विधान अमित शहा यांनी केलंय। ते लखनौमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। 12 ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो आणि या विस्तारामध्ये शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद तर 12 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। 12 जणांमध्ये 9 जण भाजपचे असतील तर मित्रपक्षातील 3घांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशी ही माहिती आहे। वाढदिवशी आपण हमखास केकवरील मेणबत्ती फुंकून विझवतो, पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार केकवरील मेणबत्त्या विझवल्या संपूर्ण केकवरती जीवाणू पसरत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे केकवरील मेणबत्त्यांवरती फुंकर मारू नका। पतौडींचा चिमुकला नवाब सोशल मीडियावरती चांगलाच गाजवतोय। नुकताच करीनानं तैमूरचा पिता सैफ अली खान सोबतचा फोटो ट्विट केलेला आहे आणि त्याला परफेक्ट पिक्चर असं कॅप्शन दिलंय। गेल्याच आठवड्यामध्ये अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे पावसाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी स्वित्झर्लंडला रवाना झालेले आहेत आणि याच सुट्टीतला चिमुकल्या नवाबचा पित्यासोबतचा हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय।